नमस्कार मंडळी. हॉटेलचं चिकन तर आपण नेहमीच खातो, पण मातीच्या हंडीत चुलीच्या जाळावर संथ आचेवर शिजलेल्या चिकनची चव काही औरच असते. आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीची चुलीवरची चिकन हंडी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण पारंपरिक पद्धतीने हा बेत आखलाय. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता 1 ते 2 चमचे आपण मीठ घालणार आहोत. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण घेऊन याची बारीक पेस्ट करून घेऊया. आता ही पेस्ट आपण चिकनमध्ये घालून त्याला 5 ते 10 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. आता मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. तेही आपण अगदी बारीक बारीक असे चिरून घेणार आहोत. डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर हा कांदा चिरण्याच्या आधी 10 मिनिटे थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचा. त्यानंतर हा कांदा कापला तर याच्यातला कडवटपणा निघून जातो आणि डोळ्याला पाणीही येत नाही. आपला कांदा कापून झालेला आहे. आता आपण चुलीवरती हंडी ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेल गरम झाले की त्यामध्ये हा चिरलेला कांदा आपण टाकणार आहोत. हा चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला परतून देणार आहोत. यामध्ये थोडी चिरलेली कोथिंबीर ही मी घातलेली आहे. मस्त असं 5 मिनिटं हे आपण परतून देणार आहोत. छान असं सोनेरी आपलं परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं टाकूया आणि त्यालाही मस्त असं आपण एकजीव करून घेऊ. आता त्यामध्ये थोडं 1 कपभर पाणी आपण टाकून देणार आहोत आणि 1 चमचा धनेपूड ही आपण यामध्ये टाकलेली आहे. आता हे मस्त असं 10 ते 15 मिनिटं मस्त असं शिजून देऊया. यावरती झाकण ठेवून हे शिजून देऊ. आता इथे आपण वाटण काढून घेऊ. इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, 1 भाजलेला कांदा आणि अर्धा टोमॅटो हे मस्त असं वाटून घेतलेलं आहे. आता पहा किती मस्त असं आपलं चिकन शिजलेलं आहे. आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. चुलीच्या लाकडाचा तो मंद जाळ चिकनला एक वेगळाच स्मोकी फ्लेवर देतो. आता आपण चिकनला मस्त असं फोडणी देऊन घेऊया. मी हंडीमध्ये 1 ते 2 चमचे तेल घातलेलं आहे. आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे मटण मसाला, 1 ते 2 चमचे लाल तिखट, तसेच 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड आणि घरचा मसाला, त्याचबरोबर आणि कलर येण्यासाठी थोडी बेगडी मिरची ही मी यामध्ये घातलेली आहे. आता जे आपण वाटण तयार केले होते तेही यामध्ये टाकून ह्याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. मातीच्या हंडीत मसाला जळत नाही तर तो छान फुगतो. आता यामध्ये आपण चिकन ही टाकून घेतलेलं आहे आणि यात चवीनुसार मीठही आपण घातलेलं आहे. आता हे चिकन 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर आपण मस्त असं शिजवून देणार आहोत. वाह, काय रंग आलाय बघा आणि सुवास तर अख्ख्या परिसरात दरवळतोय. आपली चिकन हंडी तयार आहे. रस्सा बघा किती दाटसर आलाय आणि चिकन सुद्धा एकदम मऊ शिजलंय. तर मंडळी, कशी वाटली ही चुलीवरची चिकन हंडी? नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अस्सल गावरान रेसिपीसह. धन्यवाद.